बीडमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयुष्य संपवलेल्या तरुणाच्या कुटुंबाच्या मदतीला धनंजय मुंडे धावलेत। अंबाजोगाई तालुक्यातल्या सुगाव इथल्या नितीन चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयुष्य संपवलं। माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी चव्हाण कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले। तसंच धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीनं मुंडे यांनी मृत नितीन चव्हाण यांच्या कुटुंबियांना तातडीची 1 लाख रुपयांची मदत केली आहे। यासोबतच मृत चव्हाण यांच्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा धनंजय मुंडे यांनी स्वीकारली असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलंय। दरम्यान मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या मराठा सेवकांना राज्य शासनाच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात आली असून नितीन चव्हाण यांच्याही कुटुंबियांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं।